अनेक मतदारसंघातल्या अशा तक्रारी आहेत। विशेषतः अब्दुल सत्ताराची तक्रारसुद्धा आलेली आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मतदारसंघ, मग तो कोणताही आमदार असेल, मंत्री असेल, त्यांच्या मतदारसंघाचा अहवाल त्यांनी तातडीने मागवलेला आहे। त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, पण त्या संदर्भामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज ते बैठक घेऊन या संदर्भामधला कुणाची चुकी आहे आणि त्यांचा रिपोर्ट काय म्हणतो त्यानुसार त्या संबंधित जर तो दोषी असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल। ऐकलं संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? जर अब्दुल सत्तार यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि ती कारवाई एकनाथ शिंदे हे करतील असं सुद्धा संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे। पण मात्र नेमकं अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई का होणार आहे? कारण की जर आपण पाहिलं तर नुकत्याच आता 2024च्या लोकसभा निवडणुका पार पडल्यात, त्याचे निकालसुद्धा समोर आलेले आहेत आणि याच अब्दुल सत्तारांचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यामधून उभा राहिलेले महायुतीकडून जे उमेदवार होते ते म्हणजे रावसाहेब दानवे आणि याच रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव जालना लोकसभा मतदारसंघामध्ये झाला। मग आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात आणि या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांना विभागनिहाय कमी लीड मिळाली आणि म्हणून त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी कल्याण काळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले, खासदार झाले। पण मात्र रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि तिकडं मात्र अब्दुल सत्तारांनी कल्याण काळे यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधून जास्तीत जास्त लीड ही कल्याण काळे यांना मिळाली। रावसाहेब दानवे यांना तिथं जास्त लीड मिळाली नाही, कमी मताधिक्य मिळालं। मग सगळ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचं चित्र असताना त्या ठिकाणचे उमेदवार मात्र त्या ठिकाणचे सदस्य मात्र रावसाहेब दानवे यांच्या पाठीमागे ठाम राहिलेले दिसले। पण मात्र अब्दुल सत्तार यांनी लगेच तडकाफडकी कल्याण काळे यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला, रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला। मग आता मी टोपी काढायला मोकळा आहे, कारण की त्यांनी 2014 मध्ये त्या पद्धतीची शपथ घेतली होती की जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव होणार नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही। मग अखेर आता 10 वर्षानंतर रावसाहेब दानवे यांचा पराभव झालाय आणि इकडं अब्दुल सत्तार त्यांच्या डोक्यावरची टोपी काढायला तयार झाले, त्यांनी कल्याण काळेंची भेट घेतली। मग आता त्यांनी कल्याण काळेंची भेट घेतल्यामुळं आणि अब्दुल सत्तार यांच्यामुळं त्यांचा पराभव झालाय असं रावसाहेब दानवे यांना वाटल्यामुळं त्यांनी सुद्धा अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली की कशा पद्धतीने सिल्लोडचं काय झालंय, सिल्लोडच्या जमिनी कशा पद्धतीने विकल्या जातात, कोणाच्या हाताने विकल्या जातात, असे आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये होऊ लागल्यात। पण मात्र जो युती धर्म आहे तो युती धर्म अब्दुल सत्तारांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाळला नाही, रावसाहेब दानवेंना लीड मिळून दिली नाही, म्हणून अब्दुल सत्तारांवर कारवाई केली पाहिजे असं पत्र जे भाजपचे काही तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत यांनी वरिष्ठांना पाठवलेले आहेत आणि त्यामध्ये अब्दुल सत्तार यांचं सुद्धा नाव आहे की त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, त्यांनी युती धर्म पाळला नाही। पण आपण या संपूर्ण गोष्टीचा जर विचार केला तर रावसाहेब दानवेंना पडलेलं जे एकूण मतदान आहे, मतदानाची टक्केवारी आहे ती फक्त सिल्लोडमध्येच कमी आहे का? तर नाही, उर्वरित जे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये सुद्धा रावसाहेब दानवे यांना पडलेलं जे मत आहे ते कल्याण काळे यांच्या तुलनेत कमीच आहे। त्यांना प्रत्येक ठिकाणाहून कल्याण काळे यांना लीडच आहेत, रावसाहेब दानवे हे त्यांच्या पाठीमागच राहिलेले आहेत, म्हणून त्यांचा पराभव झाला। मग यामध्ये फक्त अब्दुल सत्तारच दोषी आहेत का? अब्दुल सत्तारांनीच रावसाहेब दानवेंचं काम केलं नाही का असा देखील प्रश्न निर्माण होतो। पण मात्र या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर कामाला आला, त्यांच्यामुळं कल्याण काळे, परभणीचे बंडू जाधव, बीडचे बजरंग सोनवणे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातले जे उमेदवार आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं निवडून आलेत असं त्यांनी कॅमेऱ्यासमोर जाहीरपणाने सांगितलं आहे। मग या संपूर्ण गोष्टींचा विचार करून आणि विचार केल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई होईल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।